या आधीच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण भारताच्या प्राकृतिक विभागांपैकी सगळ्यात पहिल्यांदा हिमालय पर्वत, त्याची निर्मिती आणि त्याचं आपल्याला असणारं अनन्यसाधारण महत्त्व ह्या गोष्टीचा आपण एक थोडासा अभ्यास केला होता. आता भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत ह्यापैकी दुसऱ्या प्राकृतिक विभागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. नेहमीप्रमाणे आधी आपल्याला नकाशा काढणं हे आवश्यक असेल आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर येऊन नकाशा काढावा. आपण हे जे नकाशे काढतो हे फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी या नकाशांचा वापर आहे. हे कोणते अधिकृत नकाशे असे नाही आहेत, त्यामुळे याच्यामध्ये प्रमाणबद्धता ही नाही, त्याचबरोबर अचूकता ही अजिबात नाही. फक्त आपल्याला संकल्पना समजून घेण्यासाठी या नकाशाचा वापर करायचा आहे. अर्थात मी तुम्हाला सल्ला देईन की स्टेन्सिल वापरून नकाशे काढायची प्रॅक्टिस करू नका. जेवढा आपण स्वतः काढतो नकाशा तेवढा आपल्याला तो चांगला लक्षात राहतो. स्टेन्सिलवरून आपण केवळ गिरवायचं काम हे करणार आहोत. पर्वतरांगांची नावं याला आपण म्हणणार आहे पश्चिम घाट. या ठिकाणी आहे गिरनार पर्वत. या ठिकाणी तुटक रांगांचा बनलेला पूर्व घाट, त्याचं एकत्रीकरण होतं खालती दक्षिणेकडे आणि मग त्यानंतर तयार होतो तो पश्चिम घाट आणि पूर्व घाटाच्या संयोगातून झालेला अण्णामलाई पर्वत. ही आहे सातपुडा पर्वताची रांग. त्यानंतर वरच्या बाजूला याच्या विंध्य पर्वताची रांग आहे. इकडच्या बाजूला आरवली पर्वत, या बाजूला आहेत राजमहल टेकड्या आणि निश्चितच महत्वाचा पर्वत या हिमालयाच्या रांगा. यापैकी मी केवळ एकच रांग इथे दाखवलेली आहे, परंतु इथे असंख्य पर्वतरांगा ह्या आहेत. आपण आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणजे नक्की काय काय हा बघायला सुरुवात केली. तत्पूर्वी मला काही संकल्पना या परत एकदा स्पष्ट करायला आवडतील. मैदान म्हणजे नक्की काय? समुद्र सपाटीपासून 300 मीटरपेक्षा कमी उंचीवरती असणार सपाट आणि बहुधा कोणतीही प्राकृतिक विभाग नसलेलं ठिकाण हे मैदान होतं. म्हणजे ज्याच्यावर पर्वतरांगा, दऱ्या, खोरी अशा गोष्टी नकोत, व त्याला आपण म्हणतो मैदान. मैदान विविध कारणांनी तयार होतात. कधीतरी दुसरीकडचा गाळ इथे येऊन साचतो आणि मैदान तयार होतं. कधी कधी मूळ जो पर्वतरांगा किंवा भाग आहे हा सगळा क्षरण म्हणजे त्याची झीज होते आणि त्यानंतर त्याचं फीचरलेस म्हणजे कुठचेही रूप नसलेलं असं एक सपाट प्रदेश तयार होतो. हेही मैदानच झालं. कधीतरी समुद्रतळाकडचा पृष्ठभाग वर उचलूनही मैदानं होतात. अशा विविध पद्धतीची मैदानं आहेत. आपण आता जे मैदान बघणार आहे हे प्रामुख्याने हे उत्तर भारतीय मैदान आहे.
त्याचबरोबर भारतामध्ये बराच मोठा भाग हा पठारी क्षेत्राने व्यापलेला आहे. बरेचदा पठार आणि मैदान ह्या कल्पनेमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. तर मैदान म्हणजे 300 मीटर उंचीपेक्षा, एक ढोबळमानाने आपण असं धरतो की सरासरी उंची जी आहे ती 300 मीटर उंचीपेक्षा कमी उंची पाहिजे. उंची कुठून मोजतो आपण? समुद्र सपाटीपासून. तर 300 मीटर उंचीपेक्षा कमी उंची पहिलं वैशिष्ट्य. आणि समतल सपाट असा प्रदेश. पठार हाही समतलच प्रदेश असतो, परंतु पठार हा सर्वसामान्यतः 300 मीटरपेक्षा जास्ती उंचीवरती असतो. तर हा जो प्रदेश आहे हा 300 मीटरपेक्षा जास्ती उंचीवरचा प्रदेश आहे, सरासरी 300 मीटरच्या वर. जेव्हा इकडचा जो प्रदेश आहे हा जो मी इथं दाखवतोय हा प्रदेश हा सपाट प्रदेश आहे. याची सरासरी उंची 300 मीटरपेक्षा कमी आणि त्यामुळे याला आपण म्हणतो मैदानी प्रदेश. आता भारताचं जे मैदान आहे हे 2 भागात प्रामुख्याने विभागलेलं आहे. ते म्हणजे पश्चिम भारताकडचं मैदान आणि पूर्व भारताकडचं मैदान. दोघांची सीमारेषा ही या ठिकाणी हरियाणा आणि उत्तर प्रदेशाच्या मध्ये येते. अशी सीमारेषा ही भौगोलिक आहे, ही राजकीय नाही. भौगोलिक म्हणजे कसं बघा की हरियाणापासून पश्चिमेकडं ज्या नद्या जातात त्या नद्या ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे इकडून इकडं वाहताना दिसतात. जेव्हा हरियाणाच्या पूर्वेकडून ज्या नद्या आहेत म्हणजे यमुनेपासून पुढच्या नद्या बघा, ह्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतात. म्हणजे ह्या ठिकाणी फुगवट आहे, इकडून इकडचं मैदान वेगळं झालं आणि इकडचं मैदान वेगळं झालं. तसंच तुम्हाला हा जो आसामचा भाग आहे इथेही चित्र दिसेल की आसामच्या बाजूने परत एकदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहिलेली आहे. थोडा काळ ब्रह्मपुत्रा नदी येते, परंतु आपण हे संपूर्ण पूर्वेकडचं मैदान धरतो आणि हे फक्त पश्चिमेकडचं मैदान धरतो. दुर्दैवाने पश्चिमेकडचं मैदान हे आपल्या ताब्यात फार कमी आहे. आपल्या म्हणजे भारताच्या सध्याच्या ताब्यामध्ये हे मैदान फार कमी आहे. एकेकाळी हे संपूर्ण मैदान आपल्याच ताब्यात होतं. इथे सिंधू नदी ही सगळ्यात मोठी नदी येते आणि मग तिला मिळणाऱ्या झेलम, सतलज, रावी, चिनाब आणि बियास या सगळ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नद्या मिळतात. प्रत्यक्षपणे म्हणजे जशी सतलज नदी आहे तिचा संगम हा प्रत्यक्ष सिंधू नदीशी होतो, पण बाकी काही नद्या आहेत ज्या सतलजला आधी मिळतात आणि मग ते पाणी पुढं सिंधूला येऊन मिळतं. या परिसराला आपल्याला माहिती आहे सप्तसिंधूचा परिसर असं पूर्वी नाव होतं. तर त्यातला बहुतांश परिसर आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि पश्चिमेकडचा हा अत्यंत सुपीक संपन्न प्रदेश हा संपूर्ण पाकिस्तानला द्यावा लागला. आणि आपल्याकडे जे मैदान उरलेलं आहे त्या मैदानामध्ये प्रामुख्याने राजस्थान हा जो अरवली पर्वत आहे ह्याच्या पश्चिमेकडे असणारं वाळवंट याला भारतीय महावाळवंट म्हणतात. याला थर किंवा थारचं वाळवंट असं म्हणतात. तर हा वाळवंटी प्रदेश हा कच्छच्या रणापासून चालू होतो तो पंजाबपर्यंत आहे. खरं तर पंजाब वगैरे पण वाळवंटी प्रदेशच हवे होते, परंतु या ठिकाणी चांगल्या चांगल्या नद्या वाहतात ज्या हिमालयामध्ये उगम पावतात आणि पंजाबी लोक हे खूप मेहनती असल्यामुळं त्यांनी ह्या नद्यांवरती कालवे मोठ्या प्रमाणात बांधलेले आहेत आणि त्यामुळे इथं जलसिंचनाच्या सुविधा खूप चांगल्या उपलब्ध आहेत. आणि त्यामुळं जरी इथं पाण्याचं म्हणजे पावसाचं प्रमाण कमी असलं तरीसुद्धा हा प्रदेश जगातल्या संपन्न प्रदेशांपैकी एक प्रदेश येतो. तर तसं हे पश्चिमेकडचं मैदान आहे. याच्यामधून प्रामुख्याने सतलज, बियास या नद्या वाहतात. झेलम नदी फक्त काश्मीरात उगम पावते म्हणून आपण ती हिमालयातली नदी धरतो आणि ती भारताबाहेर गेल्यानंतर मग मैदानात येते. तर ह्या सपाटीवरून वाहणाऱ्या ह्या ज्या नद्या आहेत या प्रामुख्याने हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आहेत. सतलज नदीवरती आणि बियास नदीवरती आपण धरणं चांगल्या पद्धतीत बांधलेली आहेत आणि जलसिंचनासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीत वापर केलेला आहे. अर्थातच जेव्हा हरित क्रांती झाली त्याचा पहिला लाभ ह्या प्रदेशातून यायला सुरुवात झाली. नॉर्मन बोरलॉग ह्या माणसाच्या तत्वानुसार आपण हरित क्रांतीमध्ये सुरुवात केली होती. प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर, जलसिंचनाच्या चांगल्या सुविधा, आधुनिक पद्धतीचं बियाणं आणि योग्य प्रमाणामध्ये कीटकनाशकं, तणनाशकं वगैरे अशा गोष्टींचा वापर करून
आपण उत्पादनामध्ये, अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आणि मग याला आपण म्हणतो हरित क्रांती. तर ही सुरुवात पंजाबातून आणि हरियाणातून झाली आणि हळूहळू सगळीकडे पसरली की हे पंजाब, हरियाणा हा सगळा प्रदेश हा मैदानाचा पश्चिमेकडचा येतो. आता पूर्वेकडचं मैदान फक्त स्लोप म्हणजे त्याचा जो उतार आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे असं नाही, तर इथं सरासरी आर्द्रताही जास्ती. म्हणजे पंजाबामध्ये तुम्हाला आर्द्रता मिळणार नाही तेवढी, पण उत्तर प्रदेशामध्ये मात्र आर्द्रता म्हणजे हवेतला दमटपणा आपल्याला माहिती आहे, आपण याच्या आधीच्या काही व्याख्यानांमध्ये त्याच्यावरती विवेचन केलेलं आहे. तर अशी आर्द्रता ही उत्तर प्रदेशामध्ये, बिहारामध्ये मोठ्या प्रमाणात येते. तर हा जो प्रदेश येतो हा संपूर्ण इकडं ह्या बाजूला स्लोप असणारा आहे. अर्थात ह्याचा जो स्लोप म्हणजे आपण म्हणतो उतार, हा उतार इतका कमी आहे किंवा आलेखाच्या भाषेत याला चढ म्हणतात. तर हा इतका कमी आहे, म्हणजे एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल की इथं नवी दिल्ली किंवा दिल्ली स्टेशन जर तुम्ही कधी गेलात तर लक्षात येईल समुद्र सपाट्यापासून ते एक अवघा 250 मीटर अंतरावरती उंचावरती ठिकाण. परंतु इथून यमुना येते, ही यमुना पुढे गंगेला मिळते आणि ती गंगा पुढे कलकत्त्याला येऊन मिळते. म्हणजे हे जे अंतर आहे, एक गंगेची वितरिक आहे हुगळी नावाची ती, तर हे जे अंतर आहे हे सुमारे 3000 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे 250 मीटर उंचीवरून ही अशी धरली तर ह्या पद्धतीत तिरकं यायला केवळ 3000 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. ह्या उलट मी पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे कोकण किनारपट्टी त्याच्याबद्दल जर बोललो, इथं उल्हास नावाची नदी येते, सह्याद्री बरोबर तिचा उगम आहे आणि नंतर ही कोकणात येते. सुमारे 120 किलोमीटरची नदी आहे. म्हणजे याची सुरुवात होते सुमारे 500 मीटरपेक्षा जास्ती उंचीवरून आणि अवघ्या 120 किलोमीटर अंतरावरती ही नदी समुद्राला जाऊन मिळते. त्यातही मुखाजवळचा बराचसा प्रदेश या नदीचा सपाट आहे. मग हे जर लक्षात घेतलं तर लक्षात येईल इथं नदीचा स्लोप जे मैदान जे आहे त्या मैदानाचा जो उतार आहे तो किती मंद असेल आणि त्यामुळे होतं काय की हिमालयातून तुफान वेगाने येणारं पाणी इथं आल्यानंतर इथला उतार कमी असल्यामुळं सगळीकडे पसरायला सुरुवात होते आणि त्यामुळं इथल्या नद्यांचे आकार म्हणजे नदीची रुंदी ही खूप जास्ती. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर बराचसा प्रदेश आहे डोंगराळ पठारी ह्यासारखा असल्यामुळं इथून पाणी वाहून जायचा वेग जास्ती असतो आणि त्यामुळे नदीचा आकार हा छोटा असतो. परंतु इथं मात्र नदीचा आकार हा खूप मोठा, नदीचं पात्र म्हणतो आपण, हे पात्र हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर जेव्हा आपण बंगालसारख्या प्रदेशात येतो, मग तो बांगलादेश असू देत किंवा पश्चिम बंगाल असू देत, हा प्रदेश अतिशय समतल असा आहे. म्हणजे इथं ग्रेडियंट जो आहे तो खूपच कमी, उतार जो आहे तो खूपच कमी आणि त्यामुळे इथल्या नद्यांची रूपं ही प्रचंड मोठ्या जलसाठ्यांमध्ये झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येईल की नकाशामध्ये ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र हे जगाच्या नकाशात सुद्धा मोजण्या एवढं मोठं आपल्याला दिसतं. एरवी नाहीतर नदी म्हणजे आपण एक केवळ रेषा दाखवतो, परंतु भारताचा नकाशा काढून बघा, त्याच्याबरोबर पश्चिम बंगालात नदीची पात्र किती मोठी झालेली आहेत आणि बांगलादेशात ती किती मोठ्या प्रमाणात दिसतात हे लक्षात येईल. याची कारण म्हणजे इथला प्रदेश हा अतिशय समतल असा आहे आणि त्यामुळं इथं पूर येण्याचं प्रमाण खूप जास्ती असतं. आता पूर येताना होतं काय की हिमालयातून हे सगळी नद्या वाहत येतात. ह्या सुमारे 300 ते 400 किलोमीटरची अंतर ही हिमालयातून घेतात. आता लक्षात घ्या, जरी गंगा प्रत्यक्षात थोडीशीच हिमालयातून आली असली तरी गंगेला मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत ह्या असंख्य उपनद्या ह्या हिमालयातून येतात. त्या सगळ्या नद्या येताना हिमालयामध्ये त्याला उतार खूप असल्यामुळं पाण्याला वेग खूप जास्ती असतो आणि त्यामुळं त्या प्रचंड प्रमाणात गाळ वाहून आणतात. आता गाळ म्हणजे काय असतं तर झाडांचा पालापाचोळा, कदाचित फांद्या पण त्याच्यात पडतात, मेलेले प्राण्यांचे जे काही टाकाऊ पदार्थ आणि अशा असंख्य गोष्टी आणि त्याच्या जोडीला काही प्रमाणात माती, कारण झीज तर होतच असते, हे सगळं एकत्र येतं. हे पुढं पाण्यातच राहिल्यामुळं साहजिकच त्याच्यावरती सूक्ष्मजीवांची प्रक्रिया होते आणि हे चांगल्या पद्धतीत कुजतं. हे कुजलेलं जे मटेरियल आहे हे जरी आपण कुजलेलं म्हटलं तरी सुद्धा झाडांसाठी हे अतिशय आवश्यक असं छान आहे. आणि मग
हा तो सगळा गाळ वाहत ह्या नद्या इथे येतात आणि इथे आल्यानंतर मात्र अचानकपणे स्लोप कमी झालेला असल्यामुळं हे सगळं पसरायला सुरुवात होते. आणि मग जसजसं हे पसरायला सुरुवात होते तसं जमिनीची सुपीकता वाढायला सुरुवात होते. म्हणून ह्या मैदानी प्रदेशामध्ये जी जमीन आहे त्यापैकी काही जमीन जगातल्या अतिशय सर्वोत्तम सुपीक जमिनींपैकी एक जमीन येते. किंबहुना इथे पूर्वी असं म्हणतात की हिमालय जेव्हा निर्माण होत होतं त्यावेळेला हे पठार आणि हा हिमालयाच्या शिवालिक टेकड्यांचा भाग ह्याच्यामध्ये खड्डाच होता. हिमालयातून आणलेला गाळ साचून आणि काही प्रमाणात पठारावरून आलेला गाळ साचून इथे असं समतल मैदान हळूहळू थरावर थर होत 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 हे मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत. आणि मग ही जर उत्पत्ती बघितली तर लक्षात येईल की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खोल मातीच आहे. अर्थात नव्याने जी माती त्याच्यात येऊन पडते ती नव्याने येणारी माती जी असते ती पर्वतीय मृदा म्हणजे साधारणतः दगडधोंड्यांनी युक्त असते. परंतु जुनी जी माती झालेली आहे ती मात्र अतिशय बारीक आहे. मातीची पाणी धारण करण्याची क्षमता असते. तुम्ही जर का रेती जी नदीमध्ये मिळते आपल्या महाराष्ट्रात काळ्या रंगाची रेती मिळते बऱ्याच नद्यांमध्ये ती रेती जर काढून बघितली तर लक्षात येईल की थोड्या वेळात ती सुकेल पसरून ठेवली तर. पण माती सुकायला वेळ लागतो. माती कणांचा आकार जो आहे तो छोटा झालेला आहे. रेतीमध्ये कणांचा आकार मोठा आहे. जेवढा कणांचा आकार मोठा तेवढी पाणी धरून ठेवायची क्षमता कमी आणि जितका कणांचा आकार छोटा तेवढी पाणी धरून ठेवायची क्षमता जास्त. एकदम अतिसूक्ष्म जर मातीचे कण असतात त्याला आपण चिकण माती असं म्हणतो. आणि मग अशा वेळेला जर चिकण मातीचं प्रमाण जास्ती असेल माती तर पाणी धरून ठेवायची क्षमता ही खूप जास्ती असते. देवानी इथं वरदहस्त ठेवलेला आहे. इथे अतिशय सुंदर अशी माती मिळते. ही गाळाची सुपीक मृदा ह्या टप्प्यातली आहे. इंग्रजीमध्ये याला ॲल्युवियल सॉइल असं म्हणतात. तर ही ह्या सगळ्या प्रदेशामध्ये आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ह्या नदीला वितरिका फुटायला सुरुवात होते. वितरिका म्हणजे काय तर जशी दोन नद्या असतात एक मुख्य असते एक उपनदी असते आणि मग उपनदी मुख्य नदीला येऊन मिळते तसंच पुढं नदीतला गाळ एवढा साचतो की हा जो गाळ येतोय आता ही नदी वाहत येते तर हिने आणलेला गाळ इथं साचायला सुरुवात झाली. पुढचा प्रदेश हा अतिशय समतल असल्यामुळे तो गाळ वाहून पुढे येऊ शकत नाही. मग जेव्हा तो गाळ पुढे येणार नाहीये तो इथंच अडकून बसला त्यावेळेला नदीचं पात्र हे असं विभागलं जातं आणि मग ह्यांना म्हणतो आपण या नदीच्या वितरिका. त्याचबरोबर मधल्या जर आकार बघितला तर हा प्रामुख्याने हा त्रिकोण आकार असल्यासारखं लक्षात येईल. असा जेव्हा हा त्रिकोण आकार असतो त्यावेळेला त्याला मराठीमध्ये किंवा संस्कृत शब्द आहे त्रिभुज प्रदेश. तर याला त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. इंग्लिशमध्ये मात्र त्या लोकांवर ग्रीकांची जरा जास्तीत छाप आहे आणि त्यामुळं ते याला डेल्टा लँड असं म्हणतात. ग्रीक भाषेमध्ये हे अक्षर हे डेल्टा म्हणून ओळखलं जातं कॅपिटल डेल्टा. आणि ह्याला डेल्टा जो आपण वापरतो बरेचदा जे गणितात शिकलेले आहेत त्यांना डेरिव्हेटिव्ह वगैरे असं करताना असले काहीतरी डेल्टा वापरायची सवय असते. तर हा स्मॉल डेल्टा आणि हा कॅपिटल डेल्टा. तर हा कॅपिटल डेल्टा बरोबर दिसतो आकार म्हणून ते लोक याला डेल्टा लँड असं म्हणतात. आपण मात्र याला म्हणायचे त्रिभुज प्रदेश. तर अशा रीतीने हा इथं त्रिभुज प्रदेश तयार होतो आणि वितरिका तयार होत असतात. जसं इथं मी सिंधू नदी दाखवतो. ही सिंधू नदी या ठिकाणी उगम पावते काश्मीरात येते. काश्मीरातून वायव्य सरहद्द प्रांतात पेशावर जवळ तिला एक छोटंसं वळण आहे आणि यानंतर ती येते आणि इथं अरबी समुद्राला मिळते. याला मधून येणारी सतलज नदी येऊन मिळालेली आणि सतलज नदी मिळाल्यानंतर हिला वितरिका फुटली आणि वितरिका आपल्या इकडे आलेली. अर्थात इथं स्लोप हा काही प्रमाणात अस्तित्वात आहे आणि त्यामुळे इथेही त्रिभुज प्रदेश जरी झालेले असले तरी ते त्रिभुज प्रदेश हे फार मोठ्या प्रमाणात नाही आहेत. परंतु बंगालातला त्रिभुज प्रदेश मात्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी यमुना आहे आणि गंगा आहे. या दोन्हीचा संगम होतो. प्रयाग नावाचं ठिकाण आहे आणि यानंतर ती बांगलादेशात जाते. पण जायच्या आधीच तिला वितरिका फुटलेली आहे. त्या वितरिकेला म्हणतात हुगळी
दुसरी नदी आहे इथून येणारी ती म्हणजे यार लुंग सॉंग पो. मी परत एकदा नाव घेतोय, यार लुंग सॉंग पो, म्हणजे त्या तिबेटच्या लोकांच्या भाषेमध्ये स्वर्गाची पवित्र नदी. तर ती त्यांची स्वर्गाची पवित्र नदी आमच्याकडं पटकन ब्रह्मपुत्रा असं संक्षिप्त रूपात येते. फक्त हीच नाही तर इथून येणाऱ्या असंख्य नद्या तिला मिळतात आणि मग ही आसामातून ही पण येते. हिच्या काही वितरिकांबरोबर ह्या वितरिकाचं मिश्रण झालेलं आहे. हे असं काहीतरी स्ट्रक्चर इथं बघायला मिळतं आणि त्यामुळे इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली. तसंच इथून एक नदी येते ती म्यानमारमधून, म्हणजे पूर्वीचा बर्मा किंवा ब्रह्मदेश त्याच्यातून येते. तिचं नाव आहे इरावती नदी. आता तिला ऐरावडी नदी म्हणतात, पण आपल्या भाषेप्रमाणे तिचं नाव आहे इरावती नदी. तर ही इरावती नदी सुद्धा ह्या ठिकाणी अतिशय सुंदर असा डेल्टा लँड म्हणजे त्रिभुज प्रदेश निर्माण करून गेलेली आहे. अर्थात ब्रह्मदेश नाव जरी आपलं असलं तरी आज तिथं आपलं काही असं स्वतंत्र अस्तित्व आहे, आपलं काही अस्तित्व नाही तिथे. 1935च्या ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार ब्रह्मदेशला भारतापासून स्वतंत्र असं राष्ट्र म्हणून घोषित केलं गेलं. आणि त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की भारताची फाळणी 1947 साली झाली तर ते चुकीचं आहे. 1935च्या कायद्यानुसार भारतापासून श्रीलंका आणि ब्रह्मदेश हे 2 देश वेगळे करण्यात आले. त्याचबरोबर एडन नावाचा भाग आहे अरबस्तानाच्या तोंडावर, त्या एडनला सुद्धा मुंबईच्या आधिपत्याखालून अलग करण्यात आलं. हे सगळं 1935ला झालेलं आहे. तो विषय आत्ता नको, परंतु इथं फक्त सांगायची गोष्ट हीच आहे की असे पूर्वेकडच्या भागामध्ये फार छान पद्धतीमध्ये डेल्टा लँड म्हणजे त्रिभुज प्रदेश तयार झालेले आहेत. आता या त्रिभुज प्रदेशामध्ये सुंदरी नावाची झाडं ही मोठ्या प्रमाणात वाढतात. ही जागा दलदलीची आहे आणि अशा ठिकाणी ही सुंदरीची जंगलं इथं मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मग इथं मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता बघायला मिळते. बायोडायव्हर्सिटी म्हणता येईल, जिथं प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळे प्राणी आहेत. आणि त्यातला प्रख्यात प्राणी तुम्हाला माहितीच आहे, तो म्हणजे वाघ. किंबहुना बेंगॉल टायगर नावानेच हा वाघ हा प्रसिद्ध आहे. तर हे वाघ वगैरे या ठिकाणी आहेत. वन्य प्राण्यांचं इथं सुळसुळाटच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा असा सगळा पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल किंवा बांगलादेश आणि आपण म्हणतो बंगाल हा प्रदेश. तर या ठिकाणी हे पूर्वेकडचं मैदान आहे. ब्रह्मपुत्रा नदीची अवस्था अशीच आहे की ब्रह्मपुत्रा ही आता चीनने व्याप्त केलेली आहे. पूर्वी तिबेटमध्ये असणारी ही नदी ही इथं तिच्या आयुष्यात किंवा प्रवासात अचानकपणे युटर्न घेते. बघा, लिटरली युटर्न आहे आणि ती परत भारतात येते. परंतु भारतातून ती आसामात येते, म्हणजे अरुणाचल प्रदेशातून ती आसामात येते. आसाम हा अतिशय समतल प्रदेश आहे, म्हणजे हिमालयातून तिचं अवतरण किंवा पूर्वांचल भागातून तिचं अवतरण आसाममध्ये होतं. ही आसामची वरदायिनी आहे, पण तसंच कधी कधी तिला आसामचे अश्रू असंही म्हणतात, कारण ह्या नदीला खूप मोठमोठे पूर येतात. आणि मग अशा वेळेला जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर येतात त्यावेळेला आसाममध्ये विध्वंस होतो. अर्थात आसामी लोक आसामीच आहेत, त्यांना अशा पूर परिस्थितीला सामोरं जाता येतं, पण तरीसुद्धा पुरामुळे होणारं नुकसान हे मोठं असतं. पण पूर ही गोष्ट अशी आहे ज्याला इंग्लिशमध्ये नेसेसरी इव्हिल म्हणतात. तर तसा प्रकार येतो, कारण का तर पूर आल्यामुळं जमीन सुपीक होते. तो जो गाळ त्या नदीने आणलेला आहे तो गाळ सगळीकडे पसरला जातो. नदीची जमिनीचा जो पोत आहे तो सुधारतो आणि त्यामुळं पूर तर आवश्यक आहे, पण पुरामुळं माणसाचं प्रचंड मोठं नुकसान होतं. आणि ह्यामुळं म्हणजे जैवहानी आणि वित्तहानी ह्यालाही पूर जबाबदार आहे. परंतु आपण त्याच्यात काही करू शकत नाही. चीननी केलंय असा त्यांचा डाव आहे, कारण चीनने इथं कुठेतरी धरण बांधले. ते म्हणतात की आमच्या वाट्याचं पाणी आम्ही घेणार आणि तुम्हाला इथल्या पूर्वांचलमध्ये मिळणारा भरपूर पाऊस आहे, उलट आम्ही धरण बांधल्यामुळं अतिरिक्त जे पाणी तुमच्याकडे येत होतं ते थांबवण्याला मदत होईल. तर बघू चीन खरोखर मैत्रीपूर्व आहे का उद्या धरणाचे सगळे दरवाजे उघडले तर आमची वाट लागायची. तर ह्या पद्धतीमध्ये हा पूर्व भारताचा भाग येतो. या ठिकाणी आपण बघितलं पश्चिमेकडचं मैदान, इकडे बघितलं पूर्वेकडचं मैदान. ही फक्त मी एक सारांश रूपाने ओळख देतो.
आणि इंदिरा कालव्याच्या अनुषंगाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात